ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिंगोलीतील सभेतून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय। मिंधेचं भवितव्य शून्य, काम संपलं की मिंधेंना कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा अशी टीका ठाकरेंनी केली आहे। तर हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान पदासाठी गुलाम शहांचं नाव घेतील म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून शहांनी शिंदेंकडे पाठवल्याचा दावा ठाकरेंनी केलाय। मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळी आतडी बाहेर येते। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये, मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत। म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील। ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।